त्याचबरोबर गणेशजी काटेकर साहेब यांच्याकडून सुद्धा शुभमच्या या खेळीसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तर कॅश प्राइज मुख्य व्यासपीठावरती तुम्हीच द्या, तुमच्या शुभ हस्ते द्या प्लीज. दुर्गसेवक सुदर्शन देशमुख साहेब, आपलं कॅश प्राइज सुद्धा आपण शुभम पाटील यांना व्यासपीठावरती समोर द्या प्लीज, समोर द्या. गणेश साहेब तुम्ही सुद्धा समोर जा, तुम्ही सुद्धा हे कॅश प्राइज समोरच द्या प्लीज. चला मॅच चालू करूयात. मॅच क्रमांक 7 उमेशजी म्हात्रे सरांच्या वाणीतून ऐकूयात. चला धन्यवाद. चला मॉनिटरला थोडा आवाज द्या. मॉनिटर आवाज वाढवा. डीजे थोडा वाढवा आवाज. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा हा 7व्या क्रमांकाचा सामना वीर योद्धा तुलसन आणि त्यांच्या विरुद्धामध्ये. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार क्षितिज मोरे जो शतकवीर आहे त्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल शुभम पाटीलला. 2 चेंडू आणि 8 गडी राखून तो सामना जिंकलाय जय महाराष्ट्र एफटी या टीमनं. भरण स्पोर्ट्स साकाई देवी अकाईवाडी असा सामना आहे. टॉस येथे जिंकलाय तुलसन टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिला बॉल या मॅचचा. पहिलाच बॉल अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक बॉलला चेक केलाय रोहित पाटीलनं. बॅक टू द बॉलर केलाय त्यामुळे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. क्षितिज मोरे जो शतकवीर आहे टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित खेळाडू आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातो. आणि यावेळेस थ्रू द कव्हर इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला उडवलाय रोहितनं. बॉल सीमारेषा पार. षटकार रोहितच्या बॅटमधून. काय टायमिंग होतं. 6 रनच्या मदतीनं खातं उघडलंय रोहितनं. पहिला बॉल अगदी टेस्टर प्रमाणे जसं करंट आपण टेस्टरच्या सहाय्याने चेक करतो तसा बॉल चेक केला विशाल मोरेचा. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर. क्रिकेटचा आविष्कार, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका रोहितच्या बॅटमधून. षटकार. षटकारानं संघाचा श्री गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 6 रन. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा 7व्या क्रमांकाचा सामना आहे. यानंतर शेवटचा सामना होईल आजच्या दिवसातला. विशाल मोरेवरती आक्रमण. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 6. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. ओहो इथे पहा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहून गेलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या मागे. तिथे सिंगल कंप्लीट झाली रोहितच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 7. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक शुभम पाटीलची जी खेळी. काय खेळ अगदी योद्धा वॉरियर्स. ओहो टर्न अँड बाउन्स. चांगली गोलंदाजी आता विशालकडून. ठप्पा पडल्यानंतर अगदी फुंकर मारत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं कमबॅक विशाल मोरेचं या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न. इथे पंच सिग्नल अदा करतायत धनंजय कोळी सर. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजे अवंतर धाबानं आता संघाची धावसंख्या पुढे जाते. स्कोरबोर्ड 13 घेत 8. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसलाय फलंदाज किरणचा आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. वेगाने बीट करतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक विशाल मोरेचं या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या फक्त 8 या आकड्यावरती.
5 बॉलचा खेळ संपला म्हणजे शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक. बघा पदला तिथं पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न फसला. इथेही डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत 8 या आकड्यावरती. भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी टॉस गमल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत बिनगडी बाद 8. बघा शेवटचा 8वा क्रमांकाचा सामना मित्रांनो होईल, त्यामुळे दोन्ही टीम आपण कुठे जाऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये त्या मॅचचा टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. इथेही डॉट बॉल. जेडी स्पोर्ट्स घारेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी असा आजच्या दिवसातला शेवटचा सामना होईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला इनिंग ब्रेक नंतर टॉस करायचे. ओहो ग्लान्स करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपला भरपूर सोडून जाणारा बॉल, त्यामुळे पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहेत आतापर्यंत 9. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक 7. ओहो समोर मारलाय. कॅचिटचा कॉल आहे. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आता बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न केला. बॅकअप चांगलं होतं. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत रोहितला आणि या 2 रनच्या मदतीने आता 1 रन शॉट अंपायर सांगतायत. 1 रन शॉट म्हणजे 1च धाव मिळेल रोहितला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 11. 10 रन माफ करा निलेश बॉलिंग साठी. यावेळेस बॉल लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह तिथे लॉंग ऑनला खूप चांगला झेल पकडलाय विशाल. शिखर धवनच्या स्टाईलनं मात्र आता सेलिब्रेशन करतोय विशालचं. फलंदाज बाद. विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक इथे पहिला. रोहित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का. या मॅच मध्ये सुद्धा फारसा जास्त खेळ करू शकला नाहीये रोहित पाटील. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा एक षटकार त्याच्या बॅट मधून आला, त्यानंतर तो बाद झाला. तिथेही खास करू शकला नाहीये, इथेही खास करू शकला नाहीये. फटका तर चांगला होता परंतु इलिव्हेशन या फटक्याला जास्त प्राप्त करता आलं नाहीये आणि खूप चांगला झेल लॉंग ऑन रिजन मध्ये पकडलाय. आणि पहिला धक्का इथे टीम भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी या टीमला लागलाय. रोहित पाटील बाद. 10 वरती पहिली विकेट गमावली आकाईवाडी या टीमनं आणि आता रोहितच्या जागेवरती नवीन फलंदाज बॅटिंग साठी चालला मैदानामध्ये. जयदीप ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. जयदीप शेवाळे नेट नंबर 3 मध्ये. गोलंदाज तयार निलेश वीर. फुलटॉस बॉल. इथेही प्रयत्न फसलाय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पायावरती लागलाय त्यामुळे धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या मॅच मध्ये निलेश वीरनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला होता. काय ती फटकेबाजी. मैदानाच्या चौहो बाजूला चौपेर फटकेबाजी आपण पाहिली. यावेळेस पहा ऑन ड्राइव्हचा फटका. अलोंग द कार्पेट हा फटका चाललाय शॉट मिड विकेटच्या दरम्यान. तोपर्यंत 1 धाव इथे जयदीपच्या खात्यामध्ये येईल. सिंगलनं आपलं खातं उघडले. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ते 11. 11ला 1. सध्या नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा पहा शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर आतबंद येणारा बॉल बीट केलाय. धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. इथेही डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये निलेशनं चांगली गोलंदाजी केली. 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाची विकेट. रोहित पाटीलला मात्र बाद केलाय. काय ग्रेट इकॉनॉमिकल षटक. 2 षटकं संपलीत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 8.
परंतु या ओव्हरमध्ये निलेश वीरनं फक्त 3 धाबा खर्च केल्या आणि रोहित पाटीलचे त्यानं विकेट काढली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहे स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद 11. म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सेफ नाही आहे. किंबहुना तुम्हाला कुठलंही टार्गेट हा विजयाची गॅरंटी देणार नाही आहे. मग अशी 80 धाबा 2 चेंडू राखून चेस केल्या. जय महाराष्ट्र युवती या टीमनं शुभम पाटील त्या मॅचचा कर्दनकाळ ठरला. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंगसाठी विशाल मोरे, आयकॉन खेळाडू, स्वतःचं दुसरं आणि संघाकडून तिसरं. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, इथेही प्रयत्न फसलाय. सातत्याने डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढतोय या इनिंग मध्ये, त्यामुळे थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटीलची लवकर विकेट स्वस्तात सापडला. इथे पंच सिग्नल करतायत आउटसाइड डॉप स्टंप व्हाईट बॉल, त्यामुळे एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 12 रन. धावाच नाही आहेत. गोलंदाजांना कस लावला या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी, दुसऱ्या ओव्हरमध्ये निलेशनं दोन्ही बॅटरला अगदी दोन्ही बॅटरच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात. नेट बॉलचा इशारा येतोय. स्वतः निलेश वीर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे PS आहेत आणि या स्पर्धेमध्ये अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केलेली आहे. बॉलिंग करत असताना, बॅटिंग करत असताना. ओहो, फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे, फ्लॅट अँड फ्युरियस बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय खणखणीत जयदीपच्या बॅटमधून षटकार. चांगलं टायमिंग, बॅटच्या अगदी मधोमध घेतलाय. बॅटमधून जसा बॉलला स्पर्श बॅटने केले, बॅटमधून एक स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला. आणि पावसाचा आता पावसाची इनिंग आता सुरू झालेली आहे. पाऊस आता पडायला सुरुवात झालेली आहे. या 6 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 18. हा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केला, बाउन्स केला, त्यामुळे पंच आता सिग्नल करतायत व्हाईट बॉल. आणि ते 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा आता पंच धनंजय कोळी देत आहेत. त्यामुळे आता विशाल मोरेला पुढचा बाउन्सर मारता येणार नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर, बॅक ऑफ लेन, टप्पा थोडासा मागे ठेवला आणि पडल्यानंतर आतमध्ये येऊन बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचे होते समाप्ती. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 19 धावा. ओहो, बॅटची कडा घेतली, बॉलचं लिडिंग एज घेतल्यानंतर चायनीज घेतल्यानंतर मात्र फ्लाय स्लिप मधून बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. तिथे 1 धाव मिळते जयदीपला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20. 2.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 1 गडी बाद 20. ओहो, आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. 1 धाव तर आलेली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच सिग्नल करतायत. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 21. सिंगल डबलचाच खेळ सध्या सुरू आहे या मॅच मध्ये. रोहित पाटील बाद झाल्यानंतर भरपूर फरक पडलाय टीम भैरवनाथ स्पोर्ट्सचा आकाईवाडी या टीमवरती. कारण डू अँड डाय या स्थितीमध्ये आहे आकाईवाडी टीम. कारण या स्पर्धेमध्ये अजूनही एकही सामना त्याने जिंकलेला नाहीये. त्यामुळे हा सामना त्यांच्या टीमसाठी खूप महत्वाचा आहे. आणि सलग 2 वर्ष कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आहे. आणि त्यामुळे आपली इमेज जर राखायची असेल तर मात्र हा सामना जिंकायचाच आहे. आकाईवाडी या टीमला डू अँड डाय. इथून जर सामना जिंकला तर पुढचा प्रवास त्यांचा सुखकर होईल. आणि इथून जर सामना आकाईवाडी या टीमनं गमावला तर मात्र त्यांचा प्रवास मी तरी म्हणेन आजच थांबेल. चला, गेम फास्ट करायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे थोडीसे गेम स्पीडअप करायचं आहे. कारण अजूनही 1 मॅचेस कव्हर करायचे आहे.
4 वाजून 50 मिनिटं म्हणजेच आता 5 वाजतील. त्यामुळे थोडीशी घाई करा. अंपायर तुम्ही थोडंसं लक्ष घाला. थोडीशी घाई करायची. फिल्डिंग करणार आणि बॅटिंग करणारी टीम. 22ला 1 सध्या परिस्थिती आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. विशाल 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 आता ओव्हर नंबर 4 मध्ये निखिल आला बॉलिंग साठी. पहिला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. बॉलर ओव्हर द हेड. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाज जयदीपला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती फक्त 24 धाबा. धाबा करायच्या आहेत निखिलच्या बॅटमधून. या 2 धाबा कराव्या लागतील या मॅच मध्ये. ओहो, इथे गती काढली होती या बॉल वरती निखिलनं. खूप चांगली गोलंदाजी निखिलची. पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलच्या तुलनेनं हा कमी गतीनं टाकलेला बॉल इथे बीट करून चाललाय जयदीपला. डॉट बॉल. दोन्ही एकाच गावचे खेळाडू आहेत जयदीप आणि निखिल. ऑन साइडला खेळलाय. डीप मधून लॉंग ऑनला थोडीशी पंबलिंग होते. घसरलाय, पडलाय. त्यामुळे 2 धाबा पुन्हा एकदा जयदीपच्या खात्यामध्ये जातील. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आता 26 धाबा. आता मोठे फटके खेळणं सोपं नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो, खेळपट्टीचा सरफेस जेव्हा ओला होतो, त्यावेळेस मात्र गोलंदाज हवी असतात आणि गोलंदाजीची गोलंदाजी चालते. आणि तसंच होतंय निखिलच्या बाबतीमध्ये. पहिला बॉल वेगाने, दुसरा बॉल गती काढली, तिसरा बॉल वेगाने आणि चौथ्या बॉलवरती सुद्धा गती थोडीशी कमी पाहायला मिळाली निखिलची. दोन्ही खेळाडू एकाच गावाचे आहेत. हो, शॉर्ट बॉल. रॅकेट फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची आतलीकडे घेतली. मागे चाललाय. थर्डमॅन आहे डीप मध्ये. इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस होते जयदीप साठी. त्यामुळे फलंदाज होईल आता आउट. रनआउटच्या रूपानं किरणला आता जावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय भैरवनाथ स्पोर्ट्सचा आकाईवाडी या टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 27 धाबा. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज कराड तालुका क्रिकेट असोसिएशनची जी कोर कमिटी आहे त्यांचं मी धन्यवाद देईन. संग्राम, त्यानंतर रोहित पाटील, त्यांची संपूर्ण कोर कमिटी. कारण आज या स्पर्धेमध्ये एक दिवस समालोचन करण्याची संधी त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. सर्वच कोर कमिटीचा धन्यवाद, मनपूर्वक आभार. शॉर्ट बॉल हुक पुल केलाय, उडवला, लॉंगॉनला क्लिअर करतोय जयदीपच्या बॅट मधून. माझी विकेट सॅक्रिफाईस झाली होती. मला बलिदान दिलं होतं किरणनं आणि त्याचा फायदा आता उठवत असताना जयदीपनं बॉलला उडवलाय. लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. शेवटच्या बॉल वरती आक्रमण ऑन दी अप. हा फटका मारणं सोपं नाहीये. वेगाने बॉल वरती जाणं. पदललिताचा चांगला वापर केला जयदीपनं आणि ऑन दी अप हा फटका लॉंगॉनच्या भरून खेळलाय 6 रनसाठी. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला गेमला थोडासा स्पीडअप द्या. फिल्डिंग करणारी टीम. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 33 धाबा झालेत. धाबाच नाही आहेत. 24 बॉल मध्ये 33. समोरची टीम सुद्धा तगडी आहे. त्यामुळे 60 धाबा तरी पाहिजे. 50 ते 60 धाबा कमीत कमी पाहिजे सेकंड इनिंग मध्ये फाईट देण्यासाठी. परंतु 33 धाबा झालेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. थोडीशी टीम मीटिंग होते. शेवटचं षटक कुणाला द्यायचं याच्यावरती आता चर्चा केली जाते. 33 धाबा झालेत. 2 गडी बाद 33. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. खूप चांगली स्पर्धा. मजा आली या कॉमेंट्री या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी.
संतोष देसाई सर आहेत, त्यानंतर आमचे अभिराज पोकले यांचा तुम्ही आवाज ऐकला, प्रिन्स राहुल शिरसाट होते. आज 4 कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये ऑफिशियली आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजीसाठी आलाय प्रज्ञेश, डेथ ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉडी पासून दूर टाकलाय. चांगली टप्प्याची गोलंदाजी प्रज्ञेश कडून. पहिला बॉल डॉट आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका करावा लागेल. प्रज्ञेश वय वर्ष 18 असतील. लेदर क्रिकेट चांगला खेळतो प्रज्ञेश. थोडासा रनवे मध्ये व्यत्यय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 33. 4.1 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 ला 2. चला डेड बॉलचा इशारा येतोय. या इनिंग नंतर लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम तयार राहायच्या आहेत. ओहो समोर ओव्हर पिच बॉल, त्याला उडवलाय लॉंग ऑनच्या भरून. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. येतोय षटकार. निलेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकारानं आपलं खातं उघडलं आणि षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 39 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 60 धावा आल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. खट टू कट मॅच होईल, रोमहर्षक सामना होईल. दुसऱ्या बॉल वरती सुद्धा बिग हिट. निलेश वीर आहे आणि तिथे खूप चांगला झेल जमिनी लगत पकडला निलेश वीरनं. खाऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये फलंदाज इथे आउट होतोय. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटी प्रज्ञेशनं विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. थोडीशी गती काढली होती. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु जास्त पॉवर जनरेट करू शकला नाहीये फलंदाज निलेश. जे अंतर हवं होतं निलेशला ते अंतर भेटलं नाहीये आणि तिथे खूप चांगला कठीण झेल अगदी सोपा केला आणि निलेश वीरनं तो झेल पकडलाय. फलंदाज आउट. धक्का क्रमांक इथे लागतोय आय थिंक 3रा. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या बघा या स्पर्धेमध्ये मित्रांनो एक नियम आहे. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, जी टी शर्ट जर्सी भेटते, ती नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला परिधान करूनच नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायची आहे. लक्षात घ्या. सकाळी सुद्धा या नियमाचा आम्ही उल्लेख केला होता. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला ती जर्सी घालायची आहे नेक्स्ट मॅच साठी. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय भरत. न्यू बॅटर भरत आता बॅटिंग साठी. ओहो इथे सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर टाकलाय. त्यामुळे प्रज्ञेश आता दंडित बॉल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते 1 ने. स्कोर बोर्ड होती आता रन आहेत 40-40. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 रन झालेत. यावेळेस बादशाहपूरहून हुक करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. विकेट किपरच्या थर्ड मॅन आहे. बॅकअप चांगला होता. फक्त 1च धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 41 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. धावाच नाही आहेत. टॉस येथे जिंकलाय वीर योद्धा तुलसन या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि हा निर्णय जो तुलसन टीमनं घेतलाय तो तरी म्हणेन मी आतापर्यंत सार्थ ठरलाय. चांगला निर्णय कॅप्टनने घेतला. खूप चांगली कॅप्टनशिप या मॅच मध्ये तुलसन टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओहो चांगला यॉर्कर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती या बॉल वरता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक या इनिंगचा. टीमची धावसंख्या 41. 3 गडी बाद 41 धावा. रोहित पाटील आउट झाला. तसा कुठलाही फलंदाज या मॅच मध्ये धावा करू शकला नाहीये. ओ समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड. समोर फोर्स करत बॉलला फेकून दिलाय. लॉंगॉप आणि लॉंगॉनच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती आलाय हा क्रॅकिंग षटकार जयदीपच्या बॅट मधून.
म्हणजे पहिला डाव इथे संपलाय. धावा आहे 47 आणि 48 धाबांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 48 टू विन, 48 धाबांचं लक्ष्य आहे. वीर योद्धा तुलसन या टीमच्या समोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मी पुन्हा एकदा सर्वच कोर कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खास करून संग्राम सर तुमचं मी मनपूर्वक आभार, रोहित पाटील तुमचा आभार, आणि जेवढी जेवढी जी कोर कमिटी आहे कराड तालुका क्रिकेट संघटनेची त्या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तुम्ही मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. सागर पाटील तुमचंही मनपूर्वक आभार. तर इथेच थांबतो. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि तिथे जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र अविराज पोकले सर इथे जोडले जातील. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आम्ही करतोय परिवर्तन. ऐकूया सहकारी समालोचक मित्र संतोष देसाईंना. तोपर्यंत सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. थँक्यू सो मच. चला पुढील मॅच आपण टॉस करूयात. एका बाजूला टीम असेल जय महाराष्ट्र 11 येवती, दुसऱ्या बाजूला जेडी स्पोर्ट्स गारेवाडी. या दोन संघाच्या दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. चेक. त्याचबरोबर एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. एक विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कराड तालुका प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसभर ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थाने ऐकला, नवी मुंबई नगरी आणि नवी मुंबई नगरीच्या बाहेर सुद्धा जाऊन. चला पुढील मॅच आपण टॉस करूयात. जेडी स्पोर्ट्स गारेवाडी आणि धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी. खऱ्या अर्थाने संपूर्ण नवी मुंबई नगरीमध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्यपूर्व ऐकतो, नवी मुंबई प्रीमियर लीग स्पर्धा असेल, त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी असेल, या अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज सातत्यपूर्व आपण ऐकतो, असे आपणा सर्वांचेच लाडके आमचे मार्गदर्शक उमेशजी म्हात्रे सर यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करतो, गणेश काटेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही उमेशजी म्हात्रे सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. गणेशजी काटेकर सर यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्माननीय उमेशजी म्हात्रे सर, एक लोकप्रिय समालोचक यांचा आपण अतिथी कक्षामध्ये सन्मान करत आहोत. या सर्वांनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत, जिथे मॅच असेल मॅच क्रमांक 8 जेडी स्पोर्ट्स गारेवाडी विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या दोन संघाच्या दरम्यान टॉस. आणि उमेश म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस सुद्धा करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण या. जेडी स्पोर्ट्सचे कॅप्टन्स उपस्थित आहेत, धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण या लगेच. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाचा विचार केला तर एक मॅच मध्ये एक विजयी झालेले आहेत, दुसऱ्या बाजूला पण धनंजय स्पोर्ट बुरबुशी संघ एक मॅच एक पराभव त्यांच्या नशिबी आपल्याला पाहायला मिळाला. कॉल असेल जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाचा. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. काटा हा कॉल आणि टॉस जिंकलाय जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघ. जास्त वेळ घेणार नाहीये, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. काही बदल संघामध्ये? नाही, सेम टीम असेल. समोरच्या संघाला रोखण्यासाठी काही प्रयत्न, काही रणनीती तुमच्या संघाच्या माध्यमातून बनवली गेली आहे? नाही, सेम मागाचंच आम्ही पॅटर्न यूज करू. यस. पुन्हा एकदा आपण इथे टॉस तुम्ही हारलाय, तुम्ही टॉस जिंकला असा तुमचा निर्णय काय होता? फिल्डिंगच घेणार होतो आम्ही. यस. तुम्हाला पहिल्यांदा आता बॅटिंग करायची आहे. खरं तर प्रथम बॅटिंग करत असताना किती धावा पाहताय 5 षटकामध्ये? 65-70च्या वरती. महत्वाची मॅच आहे, डू ऑर डाय मॅच आहे. तुम्हाला जिंकावंच लागेल जर तुम्हाला आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. काही संघामध्ये बदल्स आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना या स्पर्धेबद्दल काय बोलाल? आहे तीच टीम आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलंय ते म्हणजेच धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज संतोषजी देसाई सरांच्या वाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. धन्यवाद, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे सेकंड इनिंग मध्ये 48 धाबा तब्बल करायच्या आहेत. थँक्यू सो मच उमेशजी म्हात्रे सर, आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतोय, कारण आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचं समालोचन ऐकलं. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच स्थिर आहेत, निर्णय घेतोय, लिगल बॉल आहे. म्हणजे पहिला बॉल डॉट आलाय. बॅटिंगसाठी आपण जर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्यांच्या बरोबर इंद्रजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, तर गोलंदाजी मार्क होती सौरभ. यावेळेस बॉल पहा तुम्ही, टप्पा पडला, पुन्हा एकदा बॉलनी गिरकी घेतली.
गोलंदाजी जबरदस्त होते मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आपण पाहिले तर दोन्ही बॉल वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सौरभ यांच्या माध्यमातून केला जातोय. कॅप्टन रोहित पाटील, तुम्ही यस्ट्यांच्या पाठीमागे पाहताय. कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट तालुका कराड आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे खेळाडू. आज मात्र त्यांची बॅट बोललेली नाही आहे, परंतु या 48 धावा डिपेंड केल्या जातील का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण बॅटिंग करत असताना आपण जर विचार केला ना भैरवनाथ अक्काईवाडी टीमने, तर थोड्याशा चुका बऱ्याच केल्या. धावसंख्या अजून पुढे जाऊ शकली असती, 60 पर्यंत धावा गेल्या असत्या तर कदाचित या मॅचमध्ये चांगली फाईट होऊ शकली असती. परंतु 48 धावांमध्ये सुद्धा फाईट केली जाईल का हे पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस पहा, टप्पा पाडला, वळण घेताना आपण या बॉलला पाहतोय. चांगली गोलंदाजी यार, सौरभचं कौतुक करेन. फिरकी गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्वालिटी बॉलिंग, 4 बॉल आतापर्यंत चांगले टाकलेत. कमबॅक करणारी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या या मॅच मध्ये तुम्हाला तब्बल 48 करायचे आहेत. पहिली 4 बॉल चांगले टाकलेत. या 4 बॉल मध्ये केवळ 1 रन फक्त खर्च करत असताना आपण सौरभ यांना पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण आता पाहिलं तर इंद्रजीत आहेत. यावेळेस खोला टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येतील तोपर्यंत, बॉल फेकतील तोपर्यंत काय घडलंय. थ्रो चुकीचा होता. तुम्हाला योग्य दिशेने थ्रो करावा लागेल, कारण रोहित पाटील त्या ठिकाणी सांगताय थ्रो तुम्ही योग्य करा. 2 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. यानंतर बिग फाईट असेल. आजच्या दिवसातली मोठी मॅच तुम्हाला प्रेक्षकांना सर्वांनाच पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 8 असेल आणि तीही मॅच आपण अगदी योग्य वेळेमध्ये कंप्लीट करणार आहोत. 2 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. सौरभचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल आणि त्यामध्ये केवळ 2 धावा खर्च करताना आपण त्यांना पाहतोय. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर विशाल. यावेळेस पहा, बॅट स्विंग आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल कट होताना पाहायला मिळतोय. 6 बॉल वेगवेगळ्या प्रकारचे हाताळले. गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. 6 बॉल मध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. 48 धावा स्कोरबोर्डती लागल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्यात. या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय सौरभनी, परंतु येणाऱ्या 4 बॉलर्सना चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. रोहित पाटील टीमचा नेता आहेत, टीमचे सरपंच आहेत. काहीतरी गोलंदाजाच्या कानामध्ये कानमंत्र दिलाय. कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने कराड तालुका आणि आपल्या टीमसाठी खेळताना पण त्यांना पाहिलंय. 400 पेक्षा अधिक ट्रॉफीज त्यांच्या घरी आहेत आणि खऱ्या अर्थाने एक पश्चिम महाराष्ट्र आणि टेनिस बॉल क्रिकेट मधला एक दिग्गज खेळाडू आपण त्यांना पाहतोय. आज बॅटिंग झाली नाहीये, परंतु कॅप्टनशिप मध्ये काही वेगळं करतील का हे सुद्धा पाहावं लागेल. फुलटॉस बॉल, क्रिकेट मध्ये फुलटॉसला माफी नाहीये. या बॉलला टॉस केलंय आणि पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेगला. सीमारेषेच्या पलीकडे 6 साठी येतोय षटकार. आइए डीजे. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या. गोलंदाजाची ज्या पद्धतीने निवड केली, पहिला बॉल आपण जर पाहिला तर पहिलाच बॉल फुलटॉस, तो सुद्धा लाईन चुकीची होती. लेग स्टंप होती टाकलेला बॉल, फक्त टायमिंग केलं आणि या बॉलला पाठवलं 6 साठी षटकारासाठी. इथून पुढे तुम्हाला कमबॅक करावा लागेल. पाऊस कंटिन्यू पडतोय, परंतु इथे सामने तुम्ही जर पाहिले ना या संपूर्ण स्पर्धेचे पहिल्या दिवसाचे, तर प्रत्येक सामना अप्रतिम झालाय. चांगल्या क्रिकेट मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलात टाकलेला बॉल, दांडी 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 गुल केले. पहिल्या बॉलवरती षटकार मारू शकता तुम्ही, तर दुसऱ्या बॉलवरती मी तुम्हाला क्लीन बोल्ड करू शकतो. फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. इंद्रजीत बाद होताना पाहायला मिळत आहेत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पुन्हा खऱ्या अर्थाने रिप्ले टेलिकास्ट दाखवण्याचं काम ओमसाई MTCच्या माध्यमातून केलं जात आहे. खोलात टाकलेला बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि हा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि पॅड मध्ये गॅप आपण पाहिला, तिथून बॉल निघून गेला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, विकेट आले. पुन्हा एकदा कमबॅक करताना टीम या मॅच मध्ये भैरवनाथ अक्काईवाडी टीम पाहायला मिळते.
आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत निलेश. निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं, प्लेसमेंट चांगली राहिली, सिंगल येताना मिळते, परंतु इथे सिंगलनी काम चालणार नाही. या धावसंख्या स्कोरपुरती लागताना पाहायला मिळते. 9 धावा स्कोरपुरती लागतात, म्हणजे इथून पुढे 39 धावांची गरज या मॅच मध्ये असेल. यावेळेस फटका पहा, ऑन साइडला चाबुक स्ट्रोक आहे. बॉल सीमा रेषेच्या आतमध्ये पकडण्याचा प्रयत्न राहिला. कॅचेस विन द मॅचेस. झेल ड्रॉप केलाय पहा. कॅच किती महत्वाचा होता. कॅचेस आपण पकडणं गरजेचं असेल. तुम्हाला चांगल्या मॅच पकडायच्या आहेत, जिंकायच्या आहेत. रोहित पाटील यांचं रिॲक्शन तुम्ही पाहू शकता. कॅच झाली असती तर मजा आली असती या मॅच मध्ये. धावा मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. हे क्रिकेट आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणी चांगला पद्धतीचा परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल. चाबी कुणाला एक भेटले का प्लीज चाबी आणून द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बाईकची चाबी आहे, आपल्याला विनंती आहे चाबी आणून द्या. परंतु त्या दरम्यान ऑन साइडला पुन्हा एकदा हवाई सफर, हवाई हल्ला. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त तोडफोड बॅटिंग करतोय विशाल माने. विशाल मोरेच्या बॅट मधून आणखी एक जबरदस्त टोला. 6 साठी षटकार. 17 रन, 17 धावा स्कोरपुरती लागतात. विशाल मोरे त्यांनी मूड बनवलाय आणि ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, प्रत्येक बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तो करतोय. मागील बॉल वरती कॅच सुटली, ती कॅच किती इम्पॉर्टंट होती. रोहित पाटील यांच्या डोक्यामध्ये तो विचार असेल, यार ती कॅच जर पकडली असती तर कदाचित हा षटकारही गेला नसता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कोणताही थाना नाहीये. या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत क्रिकेटमध्ये. फिल्डिंगला खूप महत्व आहे. बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु मित्रांनो फिल्डिंग तुमच्या हातामध्ये असते. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. इथे कॅचेस विन द मॅचेस. पुन्हा एकदा आणखी एक झेल ड्रॉप केलाय. बॉल हातामध्ये सापडला होता, परंतु उंजळीमध्ये स्थिरू शकलेले नांगी हातातून बॉल सटकलाय. 19 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतायत. रोहित पाटील नाराज आहेत. 2 कॅच ड्रॉप केले. हॅलो, धाव संख्या आपण पाहिली तर 19 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागतायत. 19 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळतात. म्हणजे इथून पुढे 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. सौरभ यांचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दुसरा पण बंद होतो. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने या बॉलला उडवलं होतं. 6 धावांसाठी. 6 धावा. check. हॅलो, चेक. हॅलो. हॅलो. यावेळेस पहा आडव्या बॅटनी स्ट्रोक केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत.
काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. त्या ठिकाणी धाबा किती कंप्लीट केल्यात हेही सुद्धा पाहावं लागेल. जोडी मैदानाच्या आतमध्ये जमले, चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यस, त्या ठिकाणी चेक केलं जाईल, बाउंड्री लाईन वरती चेक केलं जाईल. आमच्याकडे टीव्ही अंपायर आहेत शशी साटम सर, त्या ठिकाणी चेक करतायत आणि हा निर्णय काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओमसाई एमटीसी म्हटलं की दूध का दूध आणि पाणी का पाणी. क्लिअर आणि क्लिअरिटी साठी खऱ्या अर्थाने प्रसिद्ध असणारी वाहिनी आणि हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चेक केलं जात आहे, वेट आणि पंचांचा निर्णय आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अंतिम निर्णय पंचांचा येतोय की हा चौकार आहे. यस, प्रयत्न खूप चांगले राहिले क्षेत्ररक्षकाचे आणि त्याचं कौतुक तर आपल्याला करावंच लागेल. परंतु या 4 धावाने धाव फलकावरती जाऊया आणि धाव फलकावरती धाव संख्या टोटल स्कोरबोर्डती लागते ती 30 धावा स्कोरबोर्डती लागतात. 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस लेग साइडला पुन्हा एकदा पंच केलाय. काय फटका होता. पुष्पा पिक्चरचा डायलॉग या ठिकाणी मला आठवतोय, झुकेगा नाही साला ठोकेगा. षटकार. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल, कारण विकेट्स आल्यानंतर या दोन्ही बॅटरनी ठरवलं की आता इथून पुढे ठोके टाकावे लागतील. परंतु ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, या 48 धावा यशस्वीरित्या चेस केल्या जातील का हे मात्र पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये सौरभ यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. पुढचा बॉल. यावेळेस पहा, टप्पा पडला, कट होताना बॉल पाहायला मिळाला, वळण घेताना पाहायला मिळाला, स्विंग होताना पाहायला मिळाला. येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या पुढे गेले, धावसंख्या अगदी 36 वरती जाऊन पोहोचले. चांगली बॉलिंग करावी लागेल, काही डॉट बॉल काढावे लागतील, विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. PSI निलेश यांना तुम्हाला बाद करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, वाटीमागे फ्लाय स्लिप मधून बॉल पाठी चालला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 37 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात आणि इथून पुढे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय मित्रांनो, कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, पर्व क्रमांक 3 मध्ये आलेली ही क्रिकेट स्पर्धा, कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा सोहळा आज दहीकाला उत्सव आहे आणि त्या निमित्ताने ही क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुरू झाली. परंतु संपूर्ण दिवस आपण जर पाहिला तर सुपर डुपर हिट ही क्रिकेट स्पर्धा राहिली. शेवटची मॅच यानंतर एक मॅच होणार आहे आणि एक चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये ट्रेंडिंगला असणारी स्पर्धा KT RBPL 3.0 ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. ओमकार गोलंदाजी मार्कवरती आलेत. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका समोरच्या दिशेने खेळलाय, ताकद आहे, जबरदस्त टायमिंग आहे आणि या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय, समोर ठोकलाय. PSI निलेश यांनी जबरदस्त फटका, 6 धावांसाठी षटकार. 5 धावांची गरज असेल. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पूलचा फटका, पूल पाहावा लागेल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच सोडले. पहा किती कॅचेस महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये, तुम्ही पाहू शकता. तब्बल 3 कॅचेस हातामधल्या सोडल्यात. आता मात्र रोहित पाटील यांनीही डोक्याला हात लावलाय. तीन धावांची गरज आहे इथून पुढे. पुन्हा एकदा एक जोरकस मारण्याचा प्रयत्न. आता चांगली लाईन आहे, ही लाईन पहिल्यापासून टाकणं गरजेचं होतं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जर आपण पाहिलं तर वीर योद्धा तुळसण संघाला 3 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, बॉल पाण्यामध्ये थांबलाय त्या ठिकाणी. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. दुसरीसाठी जाताना PSI निलेश यांना आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट, स्कोर लेवल. इथून पुढे 1 धावेची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी टीम वीर योद्धा तुळसण या टीमला. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. डे क्रमांक 1 सुपर हिट. हलक्या हाताने सन्मान दिला, 1 रन कंप्लीट केले
आणि हा संघ खऱ्या अर्थाने विजय प्राप्त करताना आपण पाहतोय वीर योद्धा तुळसन संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. PSI निलेश त्याचबरोबर अप्रतिम बॅटिंग केली, वैभवनी क्वालिटी बॅटिंग राहिली. संघ मात्र विजय होताना आपण पाहतोय वीर योद्धा तुळसन संघ. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच आता आपण जर या संपूर्ण मॅच मध्ये पाहिलं तर